भारतीय संस्कृतीमध्ये अन्नप्राशन हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. कारण जसे खाऊ अन्न तसे होईल मन, जसे पिऊ पाणी तशी होईल वाणी. त्यामुळे अन्नप्राशन का, कसे आणि कधी करावे याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. 20 आठवड्याचं म्हणजे 5 महिन्याचं बाळ हे विथ सपोर्ट बसायला लागतं. 6व्या महिन्यात विदाऊट सपोर्ट, तर 7व्या महिन्यात व्यवस्थित बसायला लागतं. 5व्या महिन्यामध्ये त्याचा जो अप्रोच असतो तो बायडेक्स्टर्स असतो, म्हणजे कुठलीही गोष्ट पकडताना तो दोन्ही हातांनी पकडण्याचा प्रयत्न करतो. 6व्या महिन्यात किंवा 7व्या महिन्यात ते सिनिडेक्स्टर्स, म्हणजे एखादी वस्तू जी आहे ती एका हाताने पकडण्याचा प्रयत्न करतो. 5व्या महिन्यापासूनच कुठलीही गोष्ट तोंडात घालण्याचा बाळाचा प्रयत्न असतो. कुठलीही गोष्ट हातात पकडून ती तोंडात घालणे हाच उद्योग चाललेला असतो आणि बऱ्याच पालकांना हे काहीतरी विचित्र वाटतं. पण ही एक डेव्हलपमेंट आहे. बाळ तोंडात मुठी घालतो किंवा तोंडात सतत बोटं घालतो, तर ते न काढता त्याचा तो खेळ असतो, सो ते कंटिन्यू करायला पाहिजे. याच्याने जॉची डेव्हलपमेंट होते आणि बाळाला बोलण्यामध्ये सुलभता येते. 5 ते 6व्या महिन्यात बाळाचा पाल्मर ग्रास, म्हणजे एखादी गोष्ट पकडताना तो ह्या पद्धतीने पकडतो. मात्र ते 7व्या महिन्यामध्ये तो एखादी गोष्ट आहे ती फाईनली, म्हणजे ह्या पद्धतीने पकडतो. त्याला पिन्सर ग्रास असे म्हणतात. ह्याच कालावधीमध्ये बाळाच्या इंटेस्टाईनमध्ये एन्झाईम्स डेव्हलप होतात. गट एन्झाईम्स असं त्याला म्हणतात. म्हणून 6व्या महिन्यापासून आपण बाळाला अन्नप्राशन म्हणजे विनिंग स्टार्ट करतो. 6व्या महिन्यामध्ये टेस्ट बड्स, म्हणजे जिभेवरचे जिव्हांकुर हे डेव्हलप होत असतात. त्याला विविध चवी कळायला लागतात. गोड, तिखट, आंबट, तुरट, खारट ह्या विविध चवी त्याच वेळी बाळाला इंट्रोड्यूस केल्या तर बाळाला पुढे अन्न खायला किंवा कुठलीही गोष्ट खायला कुरकुर करत नाही. बाळाला अन्न देताना हे विविध चवीचं, हलकं, सुपाच्य, गरम आणि जेनेटिकली रिनोन, म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे खाल्लेलं आहे तेच द्यावं. यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून उगाच काहीतरी फॅन्सी आयटम्स द्यायला जाऊ नये असे मला वाटतं. लोकली जे उगवतात, जसं विविध फळं उगवतात किंवा विविध भाज्या उगवतात तेच बाळाला द्यायला हवं. लिची, किवी, ॲव्होकाडो अशा फळांची कधी कधी ॲलर्जी होऊ शकते. तसेच पंचामृताचा वापर अगदी 6व्या महिन्यापासून, म्हणजे दूध, दही, तूप, साखर आणि मध हे एकत्र करून. आयुर्वेदामध्ये फलप्राशन संस्कार म्हणजे 5व्या महिन्यामध्येच विविध फळांचा रस द्यावा असे सांगितलेले आहे. फळांमध्ये डाळिंब आणि काळ्या मनुका हे सुरुवातीला आपण इंट्रोड्यूस करावे. तसेच खजुराचं पाणी किंवा काळ्या मनुकाचं आणि अंजिराचं पाणी असं सुरुवातीला दिलं तर बाळाची पचनक्षमता वाढायला मदत होते. ज्या मदर्सला लॅक्टेशन नाही अशा मदर्सनी थोडं लवकर विनिंग स्टार्ट केलं तरी चालण्यासारखं आहे. त्यामध्ये ॲनिमल मिल्क, म्हणजे बकरी किंवा गाईचं दूध हे निम्म पाणी घालून दिलं आणि ते सिद्ध करून दिलं तर पचायला सुलभता येते. एका दिवशी एकाच फूडचं इंट्रोडक्शन केलं पाहिजे. म्हणजे एकाच दिवशी 2-4 प्रकारचे अन्न न खाऊ घालता आज एक असं खाऊ घातलं तर आपल्याला त्या अन्नाची ॲलर्जी झाली किंवा त्याला काही त्रास झाला तर लगेच कळते. विनिंग स्टार्ट करताना बाळाच्या पचनशक्तीकडे विशेष लक्ष द्यावे. उगाच बडंच काहीतरी खाऊ घातल्यानंतर बाळाला इंडायजेशन होऊन बाळ आजारी पडतं. बऱ्याचदा असं आढळतं की जेव्हा बाळाला वरचं दूध किंवा वरचं अन्न सुरू केलं तर बाळ सारखं आजारी पडायला लागतं. याला पचनशक्ती कारणीभूत आहे. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडे यासाठी सल्ला घ्यावा आणि त्यासाठी उपचार करावेत. विनिंग स्टार्ट केल्यानंतर स्तनपान बंद करू नये, ते कंटिन्यू करावं. स्तनपानामुळे बाळाची प्रतिकारक्षमता उत्तम राहते. 2 वर्षापर्यंत स्तनपान कंटिन्यू करावं. बाळाचे दात आल्यानंतर त्याला सॉलिड फूड्सचं इंट्रोडक्शन करावं आणि हळूहळू सगळा आहार वाढवावा. बाळाचं वजन व्यवस्थित वाढतं आहे का, बाळाला शुशू व्यवस्थित होत आहे का आणि बाकी इन ऑल हेल्थ त्याची कशी आहे याकडे विशेष लक्ष द्यावं. अति खाऊ घातल्याने आजार होतात, कमी खाऊ घातल्याने होत नाही, हे नेहमी पॅरेंट्सने लक्षात ठेवावं. विनिंग करताना किती खाऊ घालावं किंवा किती तासाने खाऊ घालावं हा पालकांचा प्रश्न असतो. तर किती किंवा क्वांटिटेटिव्ह आपण असं मोजू शकत नाही की इतक्या कॅलरीज त्याला गेल्या पाहिजे. त्यापेक्षा डिमांड फिडिंग, त्याची भूक कशी आहे, त्याची शिशू कशी होत आहे, तो प्लेफुल आहे, ॲक्टिव्ह आहे की सुस्त आहे, किंवा सिजनल जे काही चेंजेस होतात की हिवाळ्यात जशी जास्त भूक लागते, उन्हाळ्यात त्या मानाने आपण लिक्विड जास्त खातो, सॉलिड कमी खातो, त्या पद्धतीने आहारात चेंजेस करावे. बाकी इन जनरल त्याची हेल्थ बघूनच तो आहार डिसाईड करावा. तुम्ही काहीतरी बाळासाठी बनवलं तर वाटीभर त्यांनी खाल्लंच पाहिजे हा पालकांचा अट्टहास अजिबात नसावा. त्यांचा एक प्रश्न आणखी असतो की याला साखर किंवा मीठ चालेल का, कारण साखरेमध्ये भरपूर केमिकल्स असतात आणि मीठ पण हानिकारक असू शकतं. तर लक्षात ठेवा, साखरेऐवजी खडी साखर किंवा गूळ आणि मीठ म्हणजे सेंधव मीठ वापरायला काहीच हरकत नाही आहे. कारण हे पण महत्त्वाचे घटक आहेत जे त्याला 6व्या महिन्यापासून इंट्रोड्यूस केले पाहिजेत, ज्याच्याने त्याची वाढ उत्तम होईल.
एव्हरी मदर इज द फर्स्ट पेडियाट्रिशियन ऑफ हर बेबी. प्रत्येक आई तिच्या बाळाला काय उत्तम देता येईल याचा विचार करत असते. त्यासाठी काय काय करता येईल, काय बनवता येईल याचा विचार करत असते. पण काही आया फार पॉझिटिव्ह असतात, म्हणजे अगदी दिवसभर मागे लागून काही काही तोंडात घालत असतात. त्याचे विपरीत परिणाम आपल्याला आजाराच्या स्वरूपात दिसतात. तेव्हा आयांनी हे लक्षात नक्की ठेवावे. मी डॉक्टर मैत्री, तुमची आयुर्वेदिक पेडियाट्रिशियन.